शनिवारच्या रात्री बाबूनी खूप त्रास दिला, कारण की तो सर्दीने खूप परेशान होता. सहसा तो आजारी पडत नाही, पण कधी-कधी त्याला सर्दी होते आणि ती त्याला अजिबात सहन होत नाही. आणि मी त्याची खूप काळजी घेते. त्याला आजारी कधीच पडू देत नाही, पण सर्दी त्याला होतेच होते. मग असंच कायम लहानपणापासून तो परेशान करतो. सर्दी झाली की रात्रभर झोपत नाही. मग रात्रीचं कधीही उठतो 2:30 वाजता, 3 वाजता, 4 वाजता किंवा झोपतच नाही. खूप त्रास देतो. आणि त्यात परत हे उन्हाळ्याचे दिवस, रात्रीची खूप गरमी होते त्यालाही आणि मलाही, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित झोपही लागत नाही. सॅटर्डे असला आणि बाळाने त्रासही दिला तरी काय हरकत नसते, कारण की संडे असतो आणि सगळं काही निवांत चालतं. निवांत उठणंही चालतं, त्यामुळे काही टेन्शन नसतं. मग म्हटलं चला थोडंसं झोपून राहूया आणि 8:30ला मी उठले आणि तो उठलेला नव्हता. तो झोपेतच होता आणि रात्रभर त्रास देऊन, परेशान करून मग मलाही असं त्याच्यावर प्रेम येऊ लागलं होतं. आणि त्याला बरं नसल्यामुळे तो चिडचिड करत होता आणि त्यामुळे मलाही खूप कंटाळा आला होता. मग रात्री गॅस स्वच्छ न करता, किचन स्वच्छ न करता मी तशी झोपून गेले आणि सकाळी उठून सर्वात आधी किचन साफ करून घेतलं, स्वच्छ गॅस घासून घेतला. आणि जोपर्यंत मी किचन स्वच्छ करत नाही तोपर्यंत मला पुढची कामं करावीशी वाटत नाहीत. आणि हे सगळं स्वच्छ झालं की एकदम कसं प्रसन्न प्रसन्न वाटतं आणि एनर्जेटिक कामही होतात. आणि ही एनर्जी टिकून राहण्यासाठी शरीराची काळजी घ्यावी लागते, स्वतःचीही काळजी घ्यावी लागते, झोपेचीही काळजी घ्यावी लागते आणि त्यानंतर खाणं-पिणं या सगळ्या गोष्टीकडे लक्षही द्यायला लागते. आणि म्हणूनच ते उन्हाळ्याचं डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की मैत्रिणींनो, खूप पाणी पीत जा. एनर्जेटिक जे ड्रिंक असतात ते तुम्ही घेत जा, जेणेकरून तुम्ही एनर्जेटिक राहाल. पूर्ण दिवस तुमचा छान जाईल आणि तुम्ही कधी आजारी पडणार नाही. अगदी माझ्यासारखं. मी स्वतः या सगळ्या गोष्टी खूप फॉलो करते, म्हणून तुम्हाला सांगते. आणि हो, तुमची हेल्थ ओके असेल तर सर्व काही ओके असतं, कारण की तुम्हीच आजारी पडाल तर मग तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं आणि ती दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची वेळ मुलींनो कधी येऊ देऊ नका. म्हणून स्वतःची काळजी घेत जा. म्हणून स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आणि आपला जो आहार आहे तोही खूप चांगला असायला पाहिजे. त्याच्यानं काय होतं की आपल्या शरीराला जे हवी ती सगळी घटक मिळतात आणि आपल्या शरीरामध्ये मग कुठल्याही प्रकारची कमतरता होत नाही आणि आपण बी ओके, बी हॅपी आणि बी एनर्जेटिक राहतो. चला तर मग पुढे वळूया. त्यानंतर मी माझी अंघोळ आवरून घेतली आणि बाबूला घेऊन खाली गेले दूध आणायला. दूधही घेऊन आले, चहा ठेवला आणि इकडे त्याला सरलॅक्स बनवत होते मी. आणि कालचा दिवस खूप बोर गेला माझा, त्यामुळे मला व्यवस्थित शूटही करता आलं नाही आणि काल मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्यामुळे मी आज करते आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. आवडल्यास लाईक करा.